तर आपण आता पाहूत, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ग्राहक सेवा केंद्र घ्यायची काय गरज आहे, ग्राहक सेवा केंद्र कोणाकडून घ्यायचं, ग्राहक सेवा केंद्र आपण जेव्हा घेतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, त्याच्यानंतर ब्रांच रेकमेंडेशन लेटर काय प्रकार आहे आणि ते कोण देतं, आणि ते नाही भेटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहून झाल्यानंतर आपण आता बोलू की NICT एक कंपनी आहे जी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र देते, बरोबर आहे. तर आपण पहिले पाहिलं की बँक आहे कोणती सुद्धा जी CSP देणार आहे, ती कधीच डायरेक्ट CSP देत नाही, ती कोणत्या तरी कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे CSP देणार आहे. आलं लक्षात तुमच्या? तर तुम्हाला बँकेशी संपर्क साधण्याची तुम्हाला आधी कंपनीशी संपर्क साधावा लागेल. त्याच्यापैकी एक कंपनी आहे NICT. तर NICT कंपनी एक अशी कंपनी जी एक नॅशनल BC आहे. काय ही? नॅशनल बँक करस्पॉन्डन्स, बरोबर. नॅशनल बँक करस्पॉन्डन्स. नॅशनल बँक करस्पॉन्डन्स हा काय प्रकार आहे आता? तर ही एक CSP तुम्ही समजून चला, बरोबर आहे. ही नॅशनल लेवलची CSP आहे, बरोबर आहे. आणि ही काय करू शकते की छोट्या छोट्या CSP डिस्ट्रीब्यूट करायचे तिला अधिकार आहेत. म्हणजे थोडक्यात ही काय करते, आपली फ्रँचायझी देते, बरोबर आहे. कोणाच्या नावाखाली? SBIच्या ब्रँड खाली. कामं सगळे SBIचे होणार, पण सगळे डिस्ट्रीब्युशनचे अधिकार कोणाला दिलेले? थर्ड पार्टीला, NICTला. कशामुळे दिलेले? कारण की बँक कोणत्याही कायदेशीर अडचणींमध्ये पडू नये म्हणून जे आहे NICTला जे आहे तुमच्या CSP डिस्ट्रीब्युशनचं काम दिलेलं आहे. असं हे काम करते, बरोबर आहे, NICT. तर NICT जी आहे ती आपण पहिले जसं सांगितलं कमिशन रेशो पाहिला आपण. कमिशन रेशो मध्ये NICTचा रेशो येतो 80-20 चा, बरोबर आहे. म्हणजे जो की सगळ्यात फायदेशीर आहे CSP धारकासाठी. 80% जे आहे ते CSP धारकाकडे जाईल आणि 20% जे आहे ते NICT कंपनीला मिळतं, बरोबर आहे. म्हणजे जी काही कमाई आहे त्याच्यापैकी 80% कमाई जी काही तुमचं कमिशन क्रिएट होईल, समजा तुमचं कमिशन 100 रुपये झालं, 100 रुपयामधले 80 रुपये तुम्हाला मिळतील, 20 रुपये NICला मिळतील, बरोबर. तर हा मुद्दा येतो की 20 रुपये NICला द्यायची काय गरज आहे, बरोबर आहे. तर तुमच्या सगळ्या डॉक्युमेंटेशनचं काम, तुमच्या सगळी प्रोसेसिंग, तुमचे सगळे अप्रूव्हल, तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन, तुमचं कमिशन काढून देणं, हे सगळं काम NICT करते. परत तुम्ही जे काही फायनान्शियल फ्रॉड केला किंवा नकळत तुमच्याकडून काही चूक झाली तर त्याच्यासाठी NICT जबाबदार आहे. NICT स्वतःचे 10 करोड रुपयाची FD जी आहे ती बँकेकडे आहे. काही जर नुकसान झालं तर ह्याचं काय होईल? पैसा NICTच्या अकाउंटमधून झाले, म्हणजे ती जोखीम तुम्हाला नाही. तुम्हाला फक्त काय करायचं, तुमचं कमिशन घ्यायचं, बाकी काही तुम्हाला काम करायचं नाही. हे सगळं काम NICT पाहते. पण NICT काय करते, कमीत कमी ज्या काही कंपन्या आहेत 18, त्या 18 कंपन्यांपैकी सगळ्यात कमी कमिशन असलेली कंपनी म्हणजे NICT, जी फक्त 20% घेते. बाकीच्या कंपन्या ज्या आहेत ते 45%, 55% हे इथपर्यंत कमिशन घेतात, अर्ध्याच्या वर कमिशन घेतात. पण NICT किती घेते? फक्त 20% कमिशन घेणार आणि तुम्हाला CSP धारकाला सगळ्यात जास्त फायदा मिळणार, 80% फायदा मिळणार, बरोबर आहे. तर NICT जी आहे ती बेसिकली MP मध्य प्रदेश मधल्या इंदोर बेस्ड कंपनी आहे, बरोबर. इंदोरची कंपनी आहे. तर हे हिचं जे नेटवर्क आहे NICTचं ते इंदोरमध्ये खूप जास्त आहे, महाराष्ट्रापेक्षा जास्त इंदोरमध्ये. आणि याच NICTचं काम महाराष्ट्रामध्ये सिमियन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाहते. सिमियन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी NICTचं महाराष्ट्रभरचं काम पाहते, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ह्यांना आपण बँकिंग क्षेत्रामध्ये असं म्हणतो की NICTची सिमियन टेक्नॉलॉजी एक चॅनल पार्टनर आहे, बरोबर आहे. NICTची सिमियन टेक्नॉलॉजीज एक चॅनल पार्टनर आहे आणि ह्यांचे सगळे NICTचे काम सिमेंट टेक्नॉलॉजीज करते. तर पहिले सोप्या भाषेत सांगतो की SBI जे आहे CSP द्यायचं काम NICTला देते, NICT जे आहे तेच काम सिमेंट टेक्नॉलॉजीला देते. आलं लक्षात? म्हणजे सिमेंट टेक्नॉलॉजी जे काम करते ते NICTच करते. तर जर तुम्हाला कोणत्याही सिमेंट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एम्प्लॉईचा फोन येईल आणि तो सांगेल की आम्ही तुम्हाला NICTची जे आहे CSP देतोय,
तर ते अगदी बरोबर आहे. NICT जे आहे SBI, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया चे ग्राहक सेवा केंद्र देऊ शकते, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे अजून की SBI चे ग्राहक सेवा केंद्र देणं आणि बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाचं ग्राहक सेवा केंद्र देणं याच्यामध्ये थोडासा फरक आहे प्रक्रियेमध्ये. तुम्ही म्हणताल काय फरक आहे, तर SBIचं जेव्हा ग्राहक सेवा केंद्र देतात तेव्हा त्याच्यामध्ये बनते तुमचं सेटलमेंट अकाउंट, बरोबर आहे. कोणतं अकाउंट बनते, सेटलमेंट अकाउंट. इथं मी तुम्हाला सांगतो, हा SBI, बँक ऑफ बडोदा किंवा बँक ऑफ इंडिया या दोघांच्या CSP मधला मूळ फरक काय, तर इथं जे SBI मध्ये बनते ते बनते तुमचं सेटलमेंट अकाउंट, बरोबर आहे. आणि इथं जे बनते ते बनते OD अकाउंट, ओव्हरड्राफ्ट अकाउंट म्हणतो आपण त्याला. तर हे ओव्हरड्राफ्ट कसं बनते, तुमची जी FD काढलेली आहे फिक्स डिपॉझिट 50,000 रुपयाचं, 1 लाख रुपयाचं, मिनिमम 10,000 रुपयाचं तुमची FD काढावं लागेल तुम्हाला. त्याच्यावर तुमच्या ट्रान्झॅक्शनवर डिपेंड आहे कितीची FD काढता तुम्ही. तर त्या FD वर तुम्हाला 100% OD मिळते, बरोबर आहे. तर इथं सेटलमेंट अकाउंट मध्ये तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये 50,000 टाकणार, बरोबर आहे. आणि इथं काय करणार, तुम्ही 50,000 रुपयाची FD करणार. ओके, हा 50,000 तुमचे इन्व्हेस्ट होणार आहे 100% CSP टाकताना. म्हणजे तुमचा व्यवहार सुरुवातीला, आता आपण बँक टाकलो म्हणजे पैशाची देवाणघेवाण होणार, पैसे तर आपल्याकडे लागतीलच, बरोबर. तर हे सेटलमेंट अकाउंट आणि हे झालं OD अकाउंट, बरोबर. तर SBI मध्ये काय होतं की तुम्हाला ब्रांच मॅनेजरचं रेकमेंडेशन लेटर भेटलं, बरोबर आहे. ब्रांच मॅनेजरचं रेकमेंडेशन लेटर भेटल्यावर तुम्हाला 99.99% जे आहे CSP भेटण्याचे चान्सेस असतात, बरोबर आहे. जर तुमचं एखादी क्युरी निघाली त्याच्यामध्ये, समजा तुमचं सिव्हिल रिपोर्ट चुकीचा आला, तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही देऊ शकलात वेळेवर, ह्या सगळ्या कारणांमुळे छोट्या वेळ तुमचे इश्यू येतील. नाही तर तुम्हाला ब्रांच मॅनेजर रिकमेंडेशन लेटर भेटल्यावर तुम्हाला CSP जे आहे 99.99% मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन बनवतो तेव्हा तुमच्याकडून लगेच आम्ही ह्याची जी आहे फीस घेतो, त्याला आम्ही कोडची फीस म्हणतो, बरोबर. ही कोडची फीस SBIचं तुम्ही जर CSP घेणार असाल तर तुम्हाला पहिले द्यावं लागेल, बरोबर आहे. परत एकदा सांगतो की पहिले तुमचा कोड येण्याच्या आधी तुम्हाला जे आहे SBI मध्ये फीस द्यावं लागते. पण बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया मध्ये तसं नाही. तुम्हाला इथं काय करायचं, इथं ब्रांच मॅनेजर रिकमेंडेशन लागते, इथं तुम्हाला ब्रांच मॅनेजरला विचारावं लागते की बाबा रे आम्हाला OD अकाउंट उघडायचं आहे. तो म्हणतो कशाला OD अकाउंट उघडायचं, मला CSP टाकायची त्याच्यामुळे OD अकाउंट उघडायचं. अच्छा बर, मग आपल्याकडे CSP नाही आहे, तुम्ही OD अकाउंट काढू शकता, बरोबर आहे. असं जर ब्रांच मॅनेजर म्हणाला की लगेच आपण काय करायचं की अप्लाय करायचं बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाला. पण ह्याच्यामध्ये काय की SBI मध्ये जे आहे ते आपल्याला सुरुवातीला कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे, बरोबर. कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे. इथं आपण काय करतो की त्यांचं एक सेल्फ डिक्लेरेशन घेतो, काय घेतो, स्वयं घोषणा पत्र, सेल्फ डिक्लेरेशन घेतो, बरोबर आहे. आणि तेच बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया मध्ये काय कॅरेक्टर सर्टिफिकेट असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, बरोबर आहे. तर इथं कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाला, SBI ला आपण ते कोड आल्यावर सुद्धा सबमिट करू शकतो, बरोबर आहे. तर इथं जेव्हा OD अकाउंटला परमिशन दिली आपल्या ब्रांच मॅनेजरला तेव्हा आपलं इथं काम संपून जाते. कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण NICT कंपनीला, सिमेंट टेक्नॉलॉजीज कंपनीला जे आहेत ते देऊन आपल्याला बँक ऑफ बडोदा किंवा बँक ऑफ इंडियाची CSP मिळू शकते. तर हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. आणि हे जेव्हा OD अकाउंट येईल तेव्हा आपल्याला पेमेंट करायचं, म्हणजे हे पेमेंट करायचं नंतर करायचं, बरोबर आहे. हे नंतर पेमेंट करायचंय आणि हे पेमेंट करायचं आपल्याला आधी. तर SBI मध्ये आपल्याला आधी पेमेंट करावं लागते आणि बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाला आपल्याला नंतर पेमेंट करावं लागते, बरोबर आहे. पण SBIचं नेटवर्क खूप मोठं आहे, CSP खूप जास्त आहे. प्रत्येक ब्रांचला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतो आपण SBIचं मोठं आहे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाचं नेटवर्क कमी आहे, खेड्यापाड्यांना नेटवर्क तर नाहीच आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते काय करतात की SBIची CSP घेण्यासाठीचा प्रयत्न करत असतात आणि ती लवकरही येते, कारण की इथं कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरज नाही. इथं आपल्याला वेळ लागतो थोडा, कारण पहिले कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवा, मग हे डॉक्युमेंटेशन करा सगळं. इथं एकच ह्याचा थोडं जे आहेत CSP आपले धारक ते थोडे त्यांचं थोडं जीव धोक्यात गेल्यासारखं वाटतो त्यांना की आधीच आपल्याला पेमेंट करायचंय CSPचं, बरोबर आहे. त्याच्यामुळे पण तुम्ही खात्रीशीर राहा, तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी आहेत, तुमचे पैसे
जे आहेत तुम्ही कधीही कॅश देऊ नका. तुमचे पैसे तुम्ही चेकचा वापर करा किंवा बँक ट्रान्सफर करा कंपनीला, ज्याच्याकडे तुम्हाला तुमची एक प्रूफ राहील. आणि पैसे दिल्यानंतर रीतसर रशीद घ्यायला विसरू नका. कोणत्याही व्यवहार करताना ते बँक ट्रान्झॅक्शनच करा आणि त्याची पूर्ण रशीद घ्या. हे मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कोणी म्हणेल तुम्हाला असं मी देणारच तुम्हाला, असं नाही. त्याला शहानिशा करून मगच त्याला पैसे द्या. कोणी सांगेल तुम्हाला मी सिमेंटचा टेक्नॉलॉजीचा मेंबर आहे, असं आहे तसं आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण सरळ आता NICT किंवा सिमेंट टेक्नॉलॉजीज आहे कुठं हे पाहतो आपण. तर NICT मी तुम्हाला पहिले सांगितलं इंदोरला आहे आणि सिमेंट टेक्नॉलॉजीज जे आहे त्याचं ऑफिस आहे महाराष्ट्रामध्ये नांदेड या शहरामध्ये. महाराष्ट्रामध्ये नांदेड या जिल्ह्यामध्ये स्टेशन रोड शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तिथंच बाजूला वाडेकर हॉस्पिटल म्हणून आहे, डॉक्टर वाडेकर हॉस्पिटल. आणि अजून एक त्याचा एक लँडमार्क आहे, तो म्हणजे कुटुंब न्यायालय. कुटुंब न्यायालय ज्याला आपण इंग्लिश मध्ये फॅमिली कोर्ट म्हणतो. च्यावर बरोबर 3ऱ्या मजल्यावर हे कार्यालय आहे. तुम्ही तिथं कधीही भेट देऊ शकता. काही ते कार्यालय सकाळी 6 ते संध्याकाळी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालू असते हे कार्यालय. आणि नांदेड इथं ह्याचं कार्यालय आहे. स्टेशन रोड शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाडेकर हॉस्पिटल कुटुंब न्यायालयाच्या वर 3ऱ्या बरोबर 3ऱ्या मजल्यावर आहे. ह्याचं कोणाचं सिमियन टेक्नॉलॉजीज SYMION टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड बरोबर आहे. इथं आपलं कार्यालय आहे. तर आम्ही जे आहे ते बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि SBI यांचे ग्राहक सेवा केंद्र वितरण करणारी एक अधिकृत कंपनी आहोत. परत एकदा सांगतो, आम्ही बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया चे ग्राहक सेवा केंद्र वितरण करणारी अधिकृत कंपनी आहोत. तर आता तुम्हाला जर संपर्क साधायचा आहे तर माझा इथं मोबाईल नंबर देतो मी 7387 464990. माझं नाव आहे विश्वंभर सर. आणि मी इथं टीम लीडर या पदावर कार्यरत आहे. टीम लीडर. परत एकदा मोबाईल नंबर सांगतो 7387 464990. विश्वंभर सर हे माझं नाव आहे. मी इथं सिमेंट टेक्नॉलॉजीज मध्ये टीम लीडर या पदावर कार्यरत आहे. आणि जर आपल्याला कोणत्याही बँकेची, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया चे ग्राहक सेवा केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये घ्यायची इच्छा असेल तर संपर्क साधा. हाच माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्ही इथं व्हॉट्सॲपला सुद्धा जे आहे ते तुम्ही व्हॉट्सॲपवर सुद्धा तुमची माहिती पाठवू शकता. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा माझा व्हॉट्सॲपवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की तुम्हाला अजून काही तुमच्या जर काही कल्पना डोक्यात असतील, तुमचे काही प्रश्न असतील. शक्यतो मी सगळ्या प्रश्नांचं इथं उत्तर दिलेलं आहे. जरी तुम्हाला वाटत असेल तरी तुम्ही इथं प्रश्न विचारू शकता. चालेल. धन्यवाद. तर सिमेंट टेक्नॉलॉजीज जी आहे ती ग्राहक सेवा केंद्र तर पुरवतेच, त्याचबरोबर आम्ही काही तांत्रिक गोष्टीमध्ये सुद्धा, तंत्रविज्ञानामध्ये सुद्धा कार्य करत आहोत टेक्नॉलॉजीमध्ये. तर त्याच्यामध्ये पहिले आहेत की आम्ही जे आहेत वेब पेज डिझायनिंग आणि अँड्रॉइड ॲप्लिकेशन
जर तुमच्या कंपनीचं तुम्हाला वेब पेज बनवून घ्यायचं असेल किंवा अँड्रॉइड ॲप्लिकेशन जर बनवायचं असेल तर आम्ही इथं बनवून देतो. एखादे स्टार्टअप आहेत जसं की तुम्हाला बाईक पुलिंग करायचे, हॉस्पिटल मॅनेजमेंट, स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तुम्हाला जर बनवायचे तर ते तुम्ही आमच्याकडे बनवू शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर सोल्युशन देणार, बरोबर आहे. त्यासोबतच आम्ही टेंडरिंगचं काम करतो, ई टेंडरिंग, बरोबर आहे. ई टेंडरिंग मध्ये काय आहे की आता ई निविदा भरायचे जे असते त्याच्यामध्ये कंपनी टाकून देण्यापासून ते तुमची कंपनी स्टार्टअप मध्ये घेतल्यानंतर त्याचे फायदे, त्याच्यानंतर तुमची लायसन्सिंग, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करून देतो. कुठे? या सिमेंट टेक्नॉलॉजीज मध्ये. जर तुम्हाला ई टेंडरिंग साठी ई टेंडरिंग करून दिल्यानंतर ते ई टेंडर भरून देणं, या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करतो, बरोबर. त्याच्यानंतर नंबर 3 आहे निधी कंपनी, बरोबर. निधी कंपनी. तर हे निधी कंपनी काय आहे की सावकारी फायनान्स किंवा आपण सावकारी लायसन्स म्हणतो जे DDR कडून काढून मिळते, तर त्याच्यापेक्षा निधी कंपनी कधी चांगलं आहे. आणि कोऑपरेटिव्ह बँकेला आज 1 करोड रुपये जे आहेत ते आपल्याला दाखवावं लागतात, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे निधी कंपनीमध्ये आहेत. तर जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर माझा जो नेक्स्ट व्हिडिओ येईल तो येईल निधी कंपनीवर आणि ई टेंडरिंगवर. त्यासोबतच वेब पेज डिझायनिंग आणि अँड्रॉइड ॲप्लिकेशन जे आहेत ते कोणकोणते अँड्रॉइड ॲप्लिकेशन वेब पेज डिझायनिंग आम्ही देतो त्यावर असेल, बरोबर आहे. तर आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि सिमेंट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.